ताई काय ग? पाहुण्याने लगीन मात्र चांगलं केलं बघा. जेवण बी चांगलंच होतं, पण गुलाबजामुन पाहिजे होतं, तेवढ्यातच मार खाला. खरं आपल्या सासूबाई पण आपल्यासोबत यायला पाहिजे होत्या ग आज. कशाला? काय जवळ होतं बी लगीन? घरात बसून आराम करू देत की, वय बी झालंय. आणि असं बी आता आपल्याला मनपण मिळायला पाहिजे की. त्यांचं काय आहे सारखं सारखं. बरोबर आहे तुझं, वय झालंय त्यांचं, आराम पण करायला पाहिजे. मग हे का नाही, आपण घरात कामावरनं भांडणं करतायसा का नाही, तेव्हा तुला कळायला पाहिजे. हा, त्यांचं वय झालंय म्हणून त्या काम करत नाहीत. तेव्हा नाही म्हणायचं मीच सगळं करायचं, काय ह्याने नुसतं बसूनच असत्यात, मलाच वैताग आलाय, असं आपल्या नवऱ्यांना पण आपण सांगतोय की नाही. तेव्हा हा विचार कर की त्यांचं वय झालंय आता. हो ताई बस करा, मला कळलं की आता पोटात कवळू ओरडा लागली ती माझ्या आता. तुला तर का नाही भूक अजिबात सहन होत नाही बघ. ठीक आहे, आता 7 वाजलेत, आपण 9:30-10 पर्यंत पोहोचतोय, काहीतरी करून खायला येईल. हो ताई एवढा उशीर? मग मी जाऊ सर पेपर येऊन पडत्या बघा बाबांनो. एवढा उशीर मला दम निघत नाही. इथं कुठतरी हॉटेल बघून जीवे की आवत आहे. भाऊजी अंधार पडला की कुठतरी बघून हॉटेलपाशी थांबवा, जेवून जाऊया आपण. बरं बाई जेऊया. खरं ते हॉटेलमध्ये ते ग्रेव्ही ते नसते की त्यानं पोट बिघडतंय बघ, मला नाही आवडत त्या हॉटेलचं जेवण. आणि स्वच्छता पण एवढी नसते ग. सारिका, इथे एक हॉटेल आहे, जेवण पण मस्त मिळते आणि चव पण घरच्यासारखी आहे आणि स्वच्छता पण आहे. बघ तुला पटलं तर. ठीक आहे, बघू. ताई जरा वॉशरूमला गेले मी. चला. आज कुठं वाकून बघायला लागला. चला की आपण जाऊया तिकडं. कसलं मोकळं नाहीच पैसे आहे ना. होय ताई, किचन बी आपल्या घरातले वाणी आहे बाई. होय. पण आता जेवणच कसले ते काय माहिती. येतंय चांगलं, जरा तर चांगलं बोल. चल. तुम्हाला सुद्धा झणझणीत मटण, चिकन, रस्सा, आमटी खायची जर आवड असेल आणि साध्या पद्धतीनं कमी मसाल्यात बनवलेलं तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी हॉटेल आर्यन गार्डन बेस्ट पर्याय आहे. मोठ्या मोठ्या भाकऱ्या, झणझणीत रस्सा. नक्की जाऊन एकदा भेट द्या हॉटेल आर्यन गार्डन. मग कसं होतं जेवण? भाऊजी जेवण एकदम भारी होतं बघा, मस्त.